माय मराठी कुमार भारती चॅनलवर सर्वांचं स्वागत। मी अलका भंगाळे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत कवितेचे रसग्रहण। तुम्हाला कृतीपत्रिकेत विभाग 2 मध्ये 4 गुणांसाठी कवितेचे रसग्रहण करा असा प्रश्न असतो। मग कवितेचे रसग्रहण म्हणजे नेमकं काय? तर कवितेतील सौंदर्य दर्शन म्हणजे रसग्रहण। कवितेतील आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य उलगडून दाखवणे म्हणजे रसग्रहण। अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा चित्रपट तुम्ही बघितला आणि तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला विचारलं की कसा होता चित्रपट? तुम्ही उत्तर देताय की छान, मला खूप आवडला। मग काय आवडलं त्यातलं ते तुम्ही सांगतात। त्यातले गाणे चांगले होते, अमक्या तमक्याचा अभिनय चांगला होता, भूमिका चांगली होती, डायलॉग चांगले होते, फोटोग्राफी चांगली होती, कथानक चांगलं होतं। थोडक्यात काय तर तुम्ही सिनेमा का आवडला तुम्हाला हे सांगत असतात। आपल्या मनावर या गोष्टींचा जो ठसा उमटतो त्यातून सहज निघून जातं की चित्रपट छान होता। भूक लागली की आईने दिलेला चिवडा खाताना तुम्ही सहज म्हणता, आई चिवडा छान झालाय, चविष्ट झालाय। आता छान खमंग चिवडा झालाय म्हणजे नेमकं काय? तर तो छान खमंग का झालाय याची उत्तरं शोधलीत की तुम्ही म्हणाल तो छान भाजल्या गेला होता, त्यासाठी वापरलेले पोहे पातळ होते, खोबरं, काजू, शेंगदाणे, तीळ, बेदाणे असं भरपूर सगळं काही घातलेलं होतं, तिखट मीठ प्रमाणात होतं, त्याला कढीपत्ता हिंगाची फोडणी घातली आहे, चवीसाठी चिमूटभर साखर पेरली आहे आणि म्हणून तो खमंग छान झालाय। मित्रमैत्रिणींनो, हे सांगणं म्हणजे एक प्रकारचं रसग्रहणच आहे। शिऱ्याची प्लेट समोर आली की आधी शिरा खातो, चव घेतो, रसास्वाद घेतो, तो खाऊन स्वतः पचवतो, मनानं तृप्त होतो, त्याच्याशी तादात्म्य पावतो म्हणजे एकरूप होतो, ते झाले रसग्रहण। कविता रूपी खमंग पदार्थ तयार करताना त्यात कवीने कोणता मसाला घातला आहे, त्याला खमंगपणा का आला आहे हे स्पष्ट करून सांगणे यालाच कवितेचे रसग्रहण असे म्हणूयात। एखादी कविता वाचताना म्हणताना आनंद झाला की तो आनंद का झाला, कशामुळे झाला, ती कविता का आवडली हे उलगडून सांगणे म्हणजेच रसग्रहण करणे। म्हणजेच काय तर कवितेचं नाव, कवींचं नाव, कवितेचा प्रकार, कवितेचा विषय, कवितेत नेमकं काय सांगितलं आहे, ते कोणत्या भावना व्यक्त केल्या आहेत, एखादा विचार सांगितला असेल तर ते विचार सौंदर्य, एखादा संदेश किंवा उपदेश केला असेल तर तो उपदेश, ग्रामीण बोलीभाषा आहे की अगदी जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं करणारी चित्रमय भाषा आहे, नादमाधुर्य, लय, गेयता, सूचितार्थ, अलंकार, वृत्त, गुण, प्रासादिक म्हणजे साधी सोपी सरळ भाषा आहे का की कवितेत माधुर्य आहे, गोडवा आहे, आवेशपूर्ण कविता आहे की कोणता 9 रसांपैकी कोणता रस कवितेमध्ये आहे। मित्रमैत्रिणींनो, या सगळ्या मुद्द्यांचा विचार हा रसग्रहणात केला जातो। फक्त हे मुद्दे स्पष्ट करत असताना 3 पायऱ्यांमधून आपल्याला ते स्पष्ट करायचे असतात। मग कोणत्या 3 पायऱ्या? तुम्हाला कृतीपत्रिकेतील 4 गुणांचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या 3 पायऱ्यांमधून तुम्हाला सोडवायचा असतो। एक म्हणजे आशय सौंदर्य, दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये। हे 3 मुद्दे, या 3 मुद्द्यांना धरून आपण कवितेचं रसग्रहण करायचं असतं। मग यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, आशय सौंदर्य। आता हे 3ही मुद्दे तुम्हाला 3 परिच्छेदामध्ये स्वतंत्र लिहायचे आहेत। आशय सौंदर्य अंतर्गत तुम्ही काय लिहिणार आहात तर कवींचे नाव, कवितेचे नाव,
यामध्ये उत्तम लक्षण कविता जर घेतली तर संत रामदास स्वामी, दासबोधाचा म्हणजे संदर्भ ग्रंथाचाही उल्लेख तुम्ही यामध्ये करायचा आहे. विषय कवितेचा यामध्ये तुम्ही आदर्श व्यक्तीची लक्षणं असं लिहू शकतात. मध्यवर्ती कल्पना, आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना माणसाने काय करावे, काय करू नये, कसे वागावे हे सांगितले आहे, हे तुम्ही सांगू शकतात. संदेश किंवा उपदेश, यामध्ये कोणता संदेश दिला आहे, कोणता उपदेश दिला आहे हेही अगदी तुम्ही सहज सांगू शकतात की सत्य विवेकाने वागावे, कीर्ती मिळवावी, हे उत्तम लक्षण या कवितेसाठी. मूल्य कोणतं, तर प्रामाणिकपणा, सदाचार इत्यादी नैतिक मूल्य उत्तम लक्षण या कवितेतून दिसून येतात. तर तुमच्याच पाठ्यपुस्तकात असणारी आश्वासक चित्र ही जी कविता आहे, या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचं मूल्य आपल्याला आढळते. एकंदरीतच की कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव काय, म्हणजेच काय, तर एकंदरीत कवितेत उत्तम लक्षणाबद्दल जर का विचार केला तर माणसाच्या वर्तनाविषयी शिकवण दिली आहे, हे तुम्ही व्यवस्थितपणे सांगू शकतात. असे हे सगळे मुद्दे एकत्रितपणे आशय सौंदर्या अंतर्गत एका परिच्छेदामध्ये तुम्ही लिहिणार आहात. पुढचा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये की अलंकार हा पहिला घटक. मग मित्रमैत्रिणींनो, तुम्ही वेगवेगळे अलंकार तुम्ही शिकला आहात. उपमा, उत्प्रेक्षा, यमक, अनुप्रास, चेतन गुणोक्ती असे अनेक अलंकार तुम्ही अभ्यासलेले आहेत. एखाद्या अलंकाराचं उदाहरण एखाद्या या कवितेत आहे का, ते तुम्ही लिहू शकतात. उदाहरणार्थ की उत्तम लक्षण या कवितेत यमक अलंकाराचा प्रत्यय येतो. सोडू नये, तोडू नये, यमक साधून यमक अलंकार या कवितेमध्ये आढळतो. दुसरा घटक आहे रस. आपण 9व्या वर्गामध्ये 9 रसांचा अभ्यास केला आहे. शृंगार रस, वीर रस, करुण रस, रौद्र रस, शांत रस, हास्य रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस. यापैकी एखादा रस असल्यास तो अवश्य लिहावा. उदाहरणार्थ उत्तम लक्षण या कवितेतून शांत रसाचा प्रत्यय येतो. बहुतांशी की संत साहित्य हे शांत रसामध्ये रचल्या गेलेलं आहे. पुढचा घटक की विविध कल्पना किंवा प्रतिमांचा वापर किंवा या विविध कल्पना किंवा प्रतिमांच्या सहाय्याने भावना व्यक्त केलेल्या असतील तर ते आपण लिहायचं आहे. उदाहरणार्थ की खोद आणखी थोडेसे मध्ये झरा खोद. झरा ही प्रतिमा प्रयत्नवादासाठी वापरलेली आहे. राग, लोभ, वात्सल्य, ममता इत्यादी भावना व्यक्त केल्या असतील तर त्या आपण या काव्य सौंदर्य अंतर्गत लिहू शकतो. एकंदरीतच की अर्थ सौंदर्य, एखादा विचार व्यक्त केला असेल तर विचारांचं सौंदर्य, भावना व्यक्त केलेल्या असतील तर ते भावसौंदर्य हे काव्य सौंदर्या अंतर्गत आपण त्या कवितेच्या आधारे आपण इथे लिहिणार आहोत. आणि काव्य सौंदर्य हा एक दुसरा परिच्छेद रसग्रहणाच्या या उत्तरामध्ये येणार आहे. कवितेचा लक्षार्थ, भावार्थ, गर्भितार्थ, सूचितार्थ हा लक्षात घ्यायचा आहे. शब्दशः अर्थ हा आपण घेणार नाही आहोत. खोद आणखी थोडेसे, यामध्ये खरंच खोदायचंय का, तर नाही, यामध्ये प्रयत्न करायचा आहे हे कवींना इथे सांगायचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा की तिसरा घटक आहे भाषिक वैशिष्ट्यांचा. यामध्ये कवींची भाषा शैली. आता भाषा शैलीमध्ये ग्रामीण बोलीभाषा, संवादात्मक भाषा, निवेदनात्मक भाषा, चित्रदर्शी किंवा चित्रमय भाषा असे प्रकार भाषेचे असू शकतात. ग्रामीण बोलीभाषेचा एक नमुना तुम्ही 8वी मध्ये अभ्यासलेला आहे. कविवर्य ग ल ठोकळ यांची कविता या बसा पाहुणं असे रामराम घ्या, कोणच्या तुम्ही गावचं गाठोडं तिथं राहू द्या. अगदी ग्रामीण बोलीभाषेतली ही कविता आपण अभ्यासलेली आहे.
संवादात्मक बोलीभाषा. संवादात्मक भाषेमध्ये आश्वासक चित्र ही जी तुमच्या पाठ्यपुस्तकात कविता आहे, या कवितेत मुलगी आणि मुलगा यांच्यातील संवादात्मक वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. निवेदनात्मक भाषा आहे की चित्रदर्शी, म्हणजे हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर एखादं चित्र उभं करणारी भाषाशैली आहे का, असेल तर त्याचा उल्लेख आपण करू शकतो. शब्दातील लयबद्धता, नादमाधुर्य, अक्षरांची पुनरावृत्ती होऊन आलेलं माधुर्य, गोडवा, गेयता, हे मुद्दे जर असतील तर आपण ह्याचा उल्लेख भाषिक वैशिष्ट्यांमध्ये करायचा आहे. वृत्त जर असेल, आता वृत्ताचे अनेक उपप्रकार आपण बघितलेले आहेत. भुजंगप्रयात, वसंत तिलका, मालिनी, शार्दूल विक्रीडित असे अनेक वृत्ताचे उपप्रकार हे जे अभ्यासलेले आहेत, यापैकी एखाद्या वृत्ताचं उदाहरण एखाद्या कवितेत जर का आलं असेल तर आपण नक्कीच त्याचा उल्लेख आपण करू शकतो. उदाहरणार्थ की मनाचे श्लोक जर असतील तर भुजंगप्रयात वृत्ताचं ते एक उदाहरण होऊ शकते. भरतवाक्य ही जी कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे ती पृथ्वी वृत्तामध्ये बद्ध असलेली कविता आहे. उत्तम लक्षण आपली ही जी कविता आहे ही ओवी छंदामध्ये रचल्या गेलेली ही काव्यरचना आहे. अशा प्रकारे की भाषिक वैशिष्ट्यांचा हा तिसरा एक स्वतंत्र परिच्छेद तुम्ही रसग्रहणामध्ये करायचा आहे. मित्रमैत्रिणींनो, आता हे जे तीनही मुद्दे आहेत की आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्यांमधले हे सगळे मुद्दे, सगळे घटक प्रत्येक कवितेत असतीलच असं नव्हे, तर किंवा एखादा म्हणजे प्रत्येक कवितेत अलंकार असेलच, प्रतिमा असतीलच असे नाही. अशा वेळेला की जे मुद्दे नसतील ते आपण सोडून द्यायचे आहेत. जे जे मुद्दे या घटकाअंतर्गत, या 3 घटकाअंतर्गत जे जे मुद्दे कवितेमध्ये आढळतात ते ते आपण लिहायचे आहेत. आणि अशा रीतीने आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये अशा 3 मुद्द्यांचे वरील प्रमाणे स्पष्टीकरण करावे. म्हणजेच अशा या 3 परिच्छेदात तुमचे उत्तर तुम्ही लिहावे. पुन्हा एकदा सांगते, हे सगळे घटक प्रत्येक कवितेत असतीलच असे नव्हे. हे जे जे उपघटक असतील ते घ्यावे, नसतील तर एखादा मुद्दा तसाच राहू द्यावा आणि रसग्रहण कवितेचं करावं, जेणेकरून तुम्हाला ते अवघड वाटणार नाही. रसग्रहण करताना कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत, तर पहिला मुद्दा तुम्ही घेणार आहात, सर्वप्रथम कविता 2दा 3दा काळजीपूर्वक मनात वाचून ती समजून घ्यावी. कविता तुम्हाला समजायला हवी. कवितेचं आकलन तुम्हाला व्हायला हवं, त्याचा अर्थ नीट लक्षात घ्यायला हवा. कवींना कवितेत काय सांगायचे आहे, म्हणजेच कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, कवितेतला तो विचार हा आपण लक्षात घ्यायचा आहे. कवितेतील भावना, कल्पना, विचार, नादमाधुर्य, कवितेची चाल, अलंकार, काव्यगुण, कवितेचा प्रकार, सूचकता, रस इत्यादीची नोंद करावी. जर कवितेमध्ये हे सगळे घटक असतील तर जे जे घटक आपल्याला कवितेमध्ये आढळत आहेत त्याची वेगळी नोंद आपण करायला हवी. कविता वाचून मनावर कवितेचा कोणता परिणाम झाला, कविता वाचून कवितेचा कोणता ठसा आपल्या मनावर उमटला आहे ते आपण सांगणार आहोत. कविता आवडली जर असेल तर ती का आवडली आहे ते सांगावे. कविता आवडण्याची कारणं तुम्ही सांगू शकतात. कवींना काय सांगायचे आहे हे आणि ते त्यांनी कसे सांगितले आहे हे सांगताना आवश्यकतेनुसार कवितेच्या ओळी तुम्ही लिहू शकतात. आता रसग्रहणामध्ये आवश्यकतेनुसार योग्य त्या ठिकाणी योग्य त्या काव्यपंक्तींचा उल्लेख
हा आपण जरूर करायचा आहे. कवींचा उद्देश, कवींची भूमिका ही सांगावी आणि शक्यतोवर की कोणत्याही प्रकारचा कवितेतला दोष हा आपण दाखवायचा नाही. अशा रीतीने हे सगळे जर का मुद्दे लक्षात आपण घेतलेत तर आपल्याला कवितेचे रसग्रहण करायला अवघड वाटणार नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कवितेचं रसग्रहण करता येईल. यावरती एक कृती तुम्ही सोडवणार आहात. खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. या काव्यपंक्तीचे रसग्रहण तुम्हाला करायचे आहे. मित्र मैत्रिणींनो, आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 4 गुणांसाठी जो प्रश्न विचारला जातो तो या पद्धतीने विचारला जातो. पूर्ण कवितेचे रसग्रहण तुम्हाला करायचे नसते, तर कवितेतील कोणत्याही 2 काव्यपंक्तीचे रसग्रहण तुम्हाला करायचे असते. हे रसग्रहण करत असताना तुम्ही आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य किंवा भाषिक वैशिष्ट्य या 3 घटकांच्या सहाय्याने 3 परिच्छेदांमधून तुम्ही हे रसग्रहण करणार आहात. मला असं वाटतं की कवितेचे रसग्रहण हे तुम्हाला समजले असेल, कसं करायचं आहे हे तुम्हाला नीट कळालं असेल. थांबूयात आपण आज इथेच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचतील. धन्यवाद.